जय नारायण श्री नारायण जय नारायण जय जय नारायण नारायण राम जय नारायण जय जय नारायण नारायण श्री नारायण जय नारायण श्री नारायण जय नारायण जय जय नारायण नारायण जय जय नारायण नारायण श्री नारायण जय नारायण जय जय नारायण नारायण श्री नारायण जय नारायण जय जय नारायण नारायण जय जय नारायण नारायण जय जय नारायण नारायण वैकुंठनाथ भगवान की जय। तर एकदा भगवान महाविष्णू आपल्या शेषशय्येवर पहुडलेले होते आणि शेषशय्येवर असले की ते योगनिद्रेत असतात आणि मग त्यांची स्तुती गायली जात होती। शांताकारं भुजगशयनं पद्मनाभं सुरेशं विश्वाधारं गगनसदृशं विश्वाधारं गगनसदृशं मेघवर्णं शुभांगं लक्ष्मीकान्तं कमलनयनं योगिनीर्ध्यानगम्यं वन्दे विष्णुं भवभयहरं वन्दे विष्णुं भवभयहरं सर्वलोकैकनाथं 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 वैकुंठनाथ भगवान की जय। आणि ज्या शेषशय्येवर ते पहुडलेले होते तर तो जो शेषनाग आहे त्यांना तो बॅलन्स मेंटेन करावा लागतो। तर काय आपल्यासारखे पलंग नाही आहे, 4 पाय आहेत, मध्ये सपोर्ट आहे, असं काही नव्हतं। आणि थोड्या वेळाने असं शेषाला जाणवायला लागलं की हा बॅलन्स, हे संतुलन हे काही बरोबर होत नाहीये, मध्येच म्हणजे इम्बॅलन्स होत आहे, ते काय कारण असावं। आणि मग त्या शेषाने काय केलं, आपल्या सहस्त्र शीर्षाने असा श्वास घ्यायला सुरुवात केली आणि तो बॅलन्स टिकवायला सुरुवात केली। आणि हे अगदी थोडा वेळ चालला, की 1-2 मिनिटं, 5 मिनिटं, आणि मग परत तो बॅलन्स, ते संतुलन व्यवस्थित झालं आणि भगवान आपल्या योगनिद्रेतून बाहेर आले। तेव्हा शेषाने लगेच विचारलं की अरे भगवान, आजपर्यंत असं झालंच नाही की मला असा प्रयत्न करावा लागतोय आणि शेषशय्येचं मला संतुलन सांभाळावं लागतंय, हे असं का झालं, इम्बॅलन्स। तुम्हाला तो शब्द येत नाही मराठीतला, इम्बॅलन्सला काय म्हणतात? हां, इम्बॅलन्सला मराठीचा शब्द अस्थिरता अशी का, धन्यवाद, अशी अस्थिरता किंवा असंतुलन असं का झालं? तर मग ते म्हणाले की भगवान म्हणाले अरे काय सांगू, त्या योगनिद्रेमध्ये मी काय बघत होतो, तुला काय सांगू? तर मी भगवान महादेवांचं आनंद तांडव नृत्य बघत होतो। एक रुद्र तांडव आहे आणि एक आनंद तांडव नृत्य बघत होतो। आणि ते नृत्य बघितल्यावर मला इतका आनंद झाला की एक आपण प्रथमेश कराटेचं गाणं लिटिल चान्स मध्ये ऐकलं, माझ्या माईला रमाई आनंद पोटात माझ्या माईला रमाईला, आनंद पोटात माझ्या माईला, पोटात तो आनंद वावतच नव्हता आणि म्हणून माझं वजन वाढलं आणि मग सगळं असंतुलन तुला सहन करावं लागलं। आता हे ऐकल्यावर शेष म्हणतो मलाही हा आनंद घ्यायचा आहे भगवान, मलाही आनंद घ्यायचा आहे। तर मला किती दिवसाची CL, EL, LAP, कॅज्युअली, सिक लीव्ह किती दिवसाची मिळेल मला? ते म्हणाले नाही, याला काही कंडिशन नाही आहे, किती दिवस तुला जायचंय जा, पण
आनंद तांडव. तुम्ही म्हटलं मॉलमध्ये गेला, ऑनलाईन घरून तिकीट बुक केला आणि पिक्चर बघायला मिळेल असं नव्हतं. त्याच्यासाठी तुला तपश्चर्या करावी लागेल आणि त्याच्यासाठी भरपूर वेळ लागणार आहे. म्हणून तुम्ही जा. आणि मग हे आले कैलास पर्वतावर आले आणि कैलास पर्वतावर तपश्चर्या केली. तुम्ही नेहमी ऐकलेल्या नावाप्रमाणे आशुतोष थोड्याशा तपश्चर्येने प्रसन्न झाले आणि विचारले, काय म्हणत? मला आनंद तांडव या नृत्यात हे नृत्य बघायचं आहे, आपलं हे तांडव नृत्य बघायचं आहे. तर ते म्हणाले, मग असं इथे नाही बघायला मिळणार. त्याची एक जागा व्हेन्यू फिक्स्ड आहे, त्याची एक जागा आहे, तिकडे यावं लागेल. कुठे यावं लागेल? पृथ्वी तलावर यावं लागेल. कोणतं गाव? पीसी चिदंबरम माणसं नाव तुम्ही ऐकलंय ना? त्या चिदंबरमला यावं लागेल. आणि चिदंबरमला आल्यावर असं कुठे पण नाही, तर चिदंबराच्या एका अरण्यामध्ये ते नृत्य मी या वेळेला या प्रसंगाला, तर तिथे तुम्ही या. आणि सांगितल्याप्रमाणे शेष आले चिदंबरम या स्थळी आणि ते आनंद तांडव सुरू झालं. आणि 1 2 3 4 1 2 3 4 त्या स्तोत्राचे सत्सृष्टी तांडव 1 2 3 सृष्टी तांडव रचयिता नटराज राज नमो नमः. सत्सृष्टी तांडव रचयिता नटराज राज नमो नमः. हे आद्य गुरु शंकर पिता नटराज राज नमो नमः. तव शक्ति महाते पिता हे चंद्रिका अपराजिता चहुवेद गाये संहिता नटराज राज नमो नमः. पण वेळेच्या अभावी ते निघालं. आणि तिथे भगवान शंकरांनी तो जो डमरुनाद केलेला आहे तसाच डमरुनाद, आणि तिकडे भगवान शंकरांनी या शेषाला सांगितलं की हे आनंद तांडव तुम्ही बघावं. असं कशासाठी? माझी पण इच्छा होती, कारण भाषा जी आहे, संस्कृत भाषा आहे, ती पाणिनी नंतर फारच अशुद्ध झालेली आहे. त्याच्या शुद्धीकरणासाठी तुम्हाला हे आनंद तांडव तर बघायला मिळालंय, पण आता तुम्हाला मनुष्य रूपामध्ये तुम्हाला काय करायचंय, तर हे कार्य तुम्हाला करायचं. आणि या आधी पाणिनींनी पण, ज्यांना संस्कृत व्याकरण माहिती आहे त्यांना माहिती असेल की संस्कृत व्याकरणाचा जो पाया आहे तो अष्टाध्यायी, म्हणजे तो संस्कृत व्याकरणाचा पाया आहे. आणि ते जे सूत्र आहेत संस्कृतातले त्याला माहेश्वर सूत्र म्हणतात. आणि ते माहेश्वर सूत्र त्याची उत्पत्ती कशी झाली, तर हे पाणिनी ऋषी आणि कात्यायन हे एका गुरूंकडे होते. आणि कात्यायन अत्यंत बुद्धिमान, आणि पाणिनीला वाटायचं की हतप्रभ व्हायचे की इतकी कशी काय यांच्याकडे बुद्धी आहे. आणि मग गुरूंनी सांगितलं की तुम्ही पण जाऊन प्रयाग या स्थळी तपश्चर्या करा. पाणिनींनी तपश्चर्या केली, खूप घोर तपश्चर्या केली. आणि ती तपश्चर्या कुठे केली? प्रयाग स्थळी. बघा किती पवित्र स्थळ आहे. प्रयाग या स्थळी एका वटवृक्षाच्या खाली केली. आणि तिथे ती जी संस्कृतातली जी सूत्र आहे माहेश्वर सूत्र, ती कशी काय मिळाली? नृत्यावसाने नटराज राजो ननाद ठक्कां नव पंचवारं उद्धर्तु कामासनकादि सिद्धान् एतद्विमर्शे शिवसूत्रजालं. नमः पार्वतीपते हर हर महादेव. नुसते पाणिनी ऋषी तिथे तपश्चर्या करत नव्हते, तर तिथे सगळे सनकादिक मुनी ऋषी भगवान यांचे तपश्चर्या करत होते. आणि त्या तपश्चर्येवर प्रसन्न होऊन भगवान शंकरांनी तिथे पण एक आनंद तांडव केलं. आणि त्या आनंद तांडव करत असताना त्यांनी डमरू वाजवलं आहे. आणि त्या डमरू मधून 14 सूत्र निघाली. ती संस्कृताची सूत्र अशी आहे: अय्यु नरुन रुक ए ओम ऐ औ झय वरट लन यम गण झब खड धश जब गड धश खप छट तचट तव कपय शससर हलधा. अशी ही सूत्र आहेत. आणि ती सूत्र ही
त्या डमरू मधून ऐकू आली आणि ती पाणिनी ऋषींनी लिहून घेतली व्हिडिओ आहे याचा. आणि मग ही सूत्र जी आहे त्या संस्कृत भाषेचा पाया बनली. नंतर काळाच्या ओघामध्ये भाषा अशुद्ध होत गेली. शेवटी मग शेषाला मनुष्य अवतार घेण्यासाठी भगवान महादेवांनी त्यांना त्या कार्यासाठी त्यांना निवडलं आणि म्हणाले आता तुम्ही इथे, असं म्हणतात ना की बाळ असतं ते आपल्या आई वडिलांना, द बेबी चूजेस हिज मदर अँड फादर, जन्माच्या आधी माझे आई वडील हे असावे असं गर्भसंस्कारामध्ये सांगतात. तसं मग आता तुझी आई तू शोध असं म्हणून पतंजली ऋषी अंतरिक्षामध्ये भ्रमण करत असताना त्यांना एका नदीमध्ये सूर्याला अर्घ्य देताना एक स्त्री, तपस्वी स्त्री दिसली जिचं नाव होतं गोणिका. आणि ती स्त्री पण कशासाठी तपश्चर्या करत होती आणि कोणाची तपश्चर्या करत होती तर ती पण भगवान, हे लिंक कशी आहे बघा, ती पण भगवान शंकरांची तपश्चर्या करत होती आणि सत्पुत्रासाठी करत होती की मला सत्पुत्र हवा आहे. कशा
पुत्रप्राप्ती त्या गोपिकेला झाली आणि नंतर हे पुत्र विद्वत आता तुम्हाला माहितीच आहे, कारण आता शेषावतार आहे. आणि मग यांनी कार्य सुरू केलं. कशाचं? योगाभ्यास. आता लोकांना नुसतं भाषेने वरती आणायचं आहे का? शारीरिक बलाने वरती आणायचंय, भाषेने वरती आणायचंय, आरोग्याने वरती आणायचंय. आणि ती भाषा, आणि ह्या भाषेमुळे काय काय येणार आहे? भाषा असली की आपण वाचूनच सगळं शिकत असतो ना. मग योगा शिकायचं आहे तर वाचून शिकू, औषधाच्या वरचं लेबल वाचायचं आहे तर वाचता येईल म्हणून भाषा शुद्धी. आणि मग त्यांनी सांगितलं की पाणिनींची जी अष्टाध्यायी आहे, जी अशुद्ध झालेली आहे, त्याच्यावर या पतंजली मुनींनी महाभाष्य लिहिलं. पण महाभाष्य सांगण्याच्या वेळेला त्यांनी आपल्या शिष्यांना सांगितलं, त्यांचा आश्रम होता, की मी जेव्हा हे महाभाष्य तुम्हाला सांगेल तेव्हा एका पडद्याच्या आड बसून सांगेल. पण त्याच्यामध्ये कंडिशन आहे, एक अट आहे की माझं प्रवचन सुरू असताना पडद्याच्या मागे कोई झांक के ना देखे, कोई वहां झांक के ना देखे, कोणी त्याला चोरून बघू नये, कोणी चोरून बघू नये असं सांगितलं. पण जेव्हा सांगितलं नाही करायचं तेव्हा मन म्हणतं की हे करायचं. आणि म्हणून सगळे विद्यार्थी बसलेले असताना शिष्यगण, एक शिष्य आहे त्याला वाटलं म्हटलं तरी जाऊ दे, पण आता जरा एक चक्कर मारून येतो नदीपर्यंत, म्हणून तो निघून गेला. दुसऱ्याला वाटलं हा गेला मग मी का नाही, म्हणून तो गेला. आणि त्याला वाटलं मी बाहेर नाही जाणार, आत काय सुरू आहे तो मी बघतो. आणि त्याने तो पडदा बाजूला केला आणि त्या पडद्याच्या मागे कोण बसले होते? तर हे पतंजली मुनी त्यांच्या मूळ रूपात बसले होते. मूळ रूप काय त्यांचं? शेषाचं. त्या मूळ रूपात बसून त्या संस्कृतचे सगळे व्याकरणाचे सूत्र सांगत होते. ज्यांनी संस्कृत व्याकरणाचा अभ्यास केलाय, 3 प्रत्यय असा असतो, त्या 3 प्रत्ययाचं व्याकरण भाष्य सुरू होतं. आणि त्यांनी बघितलं की हा वाकून बघतो. आणि त्याच वेळेला आपल्या शास्त्रज्ञांनी त्यांनी जे विष बाहेर सोडलं, त्यांनी सगळं तो ती जी खोटी होती, तो आश्रम होता, तो भस्म झाला. आणि ते परत आता पतंजली मुनींच्या रूपामध्ये येऊन पतंजली मुनींच्या रूपामध्ये आले. थोड्या वेळानंतर जो चक्कर फटका मारायला गेला होता तो परत आला. आणि परत आला मग तो हे काय? आणि मग ते म्हणाले तू पण नव्हतास इथे. तो घाबरला आणि त्यांनी पतंजली मुनींनी त्याला शाप दिला. काय शाप दिला? की तू ब्रह्मराक्षस होशील. आजकालच्या मुलांना हे सगळं पटत नाही. हा, कार्टून नेटवर्क बघतोस तर काही पण इमॅजिन करता ना तुम्ही, डोरेमॉन मध्ये, छोटा भीम मध्ये. तर तसंच एक हे इमॅजिनेशन म्हणून की त्याला ब्रह्मराक्षस व्हायला सांगितलं आणि सांगितलं तू एका झाडावर उलटा लटकून राहशील. किती जन्म. आणि मग असं झालं की त्यांनी माफी मागितली की मला क्षमा करा. आणि उषा खूप विनवणी केली. शेवटी गुरु कसे असतात? कृपाळू असतात, दयाळू असतात. ते म्हणाले तू तिथे राहशील, पण या व्याकरण सूत्रांचा खरा जिज्ञासू जेव्हा तुझ्याकडे येईल आणि तू याच्यातला एक शब्द जरी त्याला सांगशील तर तू या शापातून मुक्त होशील. असे बरेच काळ हा ब्रह्मराक्षस त्या. पण तसंच तू ओळखणार कसा की हा जिज्ञासू खरा जिज्ञासू काय नाही? बिवेअर ऑफ फ्रॉडस्टर्स असा एक येतो ना मोबाईलवर, फ्रॉडस्टर्स पासून सावधान. तर तसा कोणी आला तर जर त्या माणसाची, तो खरा जिज्ञासू आहे, त्याची जर तुला परीक्षा करायची असेल तर पचेर, तू समजून शिकतो का संस्कृत भाषा? नाही बघ. तर पचेर निष्ठायाम किम रूपम असं विचारायचं. आणि त्यांनी उत्तर दिलं पाहिजे पक्वम. त्यांनी दुसरं काही उत्तर दिलं, आता इथे असते कोणी तर त्यांना कळलं असतं. हे उत्तर दिलं की तू हे सगळं भाष्य त्यांना सांगायचं आणि मग तुझी त्याच्यातून मुक्तता आहे. असा बराच काळ गेला. तो वरतून विचारायचा पचेर निष्ठायाम किम रूपम, पचेर निष्ठायाम किम रूपम. सगळे म्हणायचे पक्तम पक्तम पक्तम, कारण भाषा शुद्ध झाली होती. आणि एक दिवस एक व्याकरणाचे जिज्ञासू चंद्रगुप्त म्हणून फार विद्वान पंडित ते आले आणि हाच प्रश्न त्यांनी विचारला वरतून, पचेर निष्ठायाम किम रूपम. ते म्हणाले पक्वम. हा म्हणाला थांबा, तिष्ठ भवान, थांबा. ते थांबले आणि वरती बघतायत तर तुम्हाला काय जाणून घ्यायचंय? ते म्हणाले पाणिनीपासून, म्हणजे पाणिनीनंतर पतंजली झाले, तर पाणिनीपासूनचं व्याकरण ते मला शिकायचं आहे. आणि ते
शिकायचं आहे मला. तर ते म्हणाले की तुम्हाला सांगतो तर तुम्ही लिहून घ्या. पण कसं लिहून घ्या? तर त्यांनी ती सूत्र वरतून म्हणून आणि पिंपळाच्या पानावर नखांनी लिहायला सुरुवात केली आणि एक 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 पान खाली टाकायला सुरुवात केली. या चंद्रगुप्त पंडितांनी ती सगळी पानं गोळा केली आणि आज जे संस्कृत व्याकरण जे काही आपल्याकडे आहे, कारण अर्धी पानं ती उडून गेली हवेनी. तिथे बकरी होती, थोडी थोडी पानं तिने खाऊन टाकली, त्याचाही एक श्लोक आहे की मग जितकी उरली ते सगळं मिळून आज मोठा संस्कृतचा डोलारा आपण बघतोय ते म्हणजे त्या चंद्रगुप्तांनी या पतंजली मुनींकडनं मिळालेलं महाभाष्य ते सगळं लिहून घेतलं आणि ते आज आपल्या समोर आहे. आणि या संस्कृताला पुढे परत नेण्याचा बेडा कोणी उचललेला आहे? तर संस्कार भारती आणि अनेक संस्कृती संस्थांनी उचललेला आहे. आणि आपले माननीय आदरणीय ऑनरेबल प्रधान या संस्कृत भाषेसाठी, या सनातनच्या धर्मासाठी, आपल्या सगळ्या शास्त्रांसाठी, आपल्या सगळ्या शाळांमधून सगळी संस्कृती आणि त्याचबरोबर ही भाषा याचाही आदर धरलेला आहे. तर असंच या भाषेला थोडं थोडं का होईना आपण वापर करत असतो, कारण आपण सगळे श्लोक असतो तर या भाषेत म्हणत असतो. आता मी तुम्हाला तर सांगू शकत नाही, पण नक्की या छोट्या मुलांना नक्की सांगेल की संस्कृत भाषा जी आहे तिला जर पुढे न्यायचं असेल तर तुम्हाला याचा छान अभ्यास करावा लागेल, कारण तो अभ्यास रेडीमेड आहे. तुम्हाला फक्त याला पुढे न्यायचं आहे. आणि हा सगळा अभ्यास जो आपल्याला पतंजलीपासून आजपर्यंत मिळालेला आहे, तर त्या पतंजली मुनींना नतमस्तक होताना आजच्या पूर्वरंगाच्या श्लोकामध्ये राजा भर्तृहरी म्हणतात योगेन चेतस्य पदेन वाचा, योगेन चेतस्य पदेन वाचा, प्रभु तू वसावे. वा भक्तवत्सल